नमस्कार सर्वांना, सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईनाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर झालं असं सकाळची कामं वगैरे सगळे आटोपलेली आहे आणि फक्त आहे ना स्पर्शूचे कपडे लावलेले होते, तर ते कपडे ना सुकत घालायचे आहे। स्पर्शूची झोप फार कमी आहे, तर ती फार आहे ना कमी वेळ झोपलेली। त्याच्यानंतर जी उठली तर ती केव्हा पण खेळायचंच काम चाललेलं आहे तिचं, तिला फक्त खेळायचं आहे मस्तपैकी। तर मग म्हटले चला आता तिच्याबरोबर खेळायलाही पाहिजे, तिला थोडा वेळ दिला पाहिजे। लहान मुलांचा कसा मुडी स्वभाव असतो, नाही तर मग ते ना लगेच चिडचिड करायला सुरुवात करतात। तर मस्तपैकी खेळते ती आणि तिची तुम्हाला गंमत दाखवते। इथे आली का त्या पिलोला खाली घेते आणि त्या पिलोवर आहे ना आपण ट्रॅम्पोलाईन सारखे आहे ना छान मस्तपैकी जम्पिंग करते। तर असं जम्प करायचं असतं तिला, अशी बसते। जम्प कसं करायचं जम्प कसं करायचं, आणि जोर जोरात आहे ना त्या पिलोवर मस्तपैकी ना जम्प करते। कसं करायचं जम्प दाखव, जम्प करून दाखव, उठ 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 ना, जम्प करून दाखव, कर जम्प, 1 2 अजून एकदा कर, अजून एकदा कर ना, डिशू बस बस जंप अजून एकदा कर, अजून एकदा कर, कर एकदा कर। कसं स्टँड अप त्याच्यावर झोपायचं, कसं असं झोपायचं, असं झोपून घ्यायचं। तर आहे ना ती पिलो काढते, ते बघा कशी झोपली बघा। तर रोजचा आहे ना, रोजचा खेळ झालेला हा, न चुकता रोजचा खेळ झालेला आहे। तिथे जायचं, तिथली पिलो काढायची, ती पिलो खाली टाकायची, तिच्यावर जंप करायचं, त्याच्यानंतर जंप करून झालं की तिच्यावर मस्तपैकी झोपायचं आणि मग ते खेळायचं। आणि आता मी जर तिला बाजूला जर केलं ना आणि ती पिलो जर वरती जर ठेवली ना मी, तर परत येईल आणि परत ती पिलो खाली काढून ठेवल। म्हणजे रोजचा खेळ झालेला आहे। आणि किमया आली ना तर किमयाबरोबर ते एवढी मस्ती करत असते त्या पिलोबरोबर। आता मी बोलते ना तिच्याविषयी, तर तिला हेही समजायला लागलेलं आहे की ही माझ्याविषयी बोलते म्हणून, असं लगेच माझ्याकडे बघते ही काय म्हणते काय नाही, आणि मस्तपैकी गोड अशी स्माईल करते। तर झालं असं आहे, तिला थोडंसं सर्दी खोकला झालेला आहे, त्याच्यामुळे मला द्यायची आहे तिला गोळ्या औषधं। तर थोडंसं तिला गोळ्या औषधं देते आणि झोपू घालते तिला, म्हणजे मग थोडासा आराम होईल, तर लवकर तिला बरं वाटेल। ती ठेव तिथं वरती ठेव, पाडू नको, तिथे वरती ठेव त्याच्या जागेवर। कुठे असते त्याची जागा, ठेव 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 तिथे वरती ठेव वरती, उचल, ठेव तिथे। माझ्याकडे देते, बर असं इथे ठेवून द्यायचं, असं ठेवून द्यायचं, ओके। तर आज थोडासा शहाणपणा दाखवलेला आहे तिने, हुशारपणा। तर तिचं खेळून वगैरे झालं तर लगेच मला म्हणते ही पिलो घे, तर तिने उचलून दिली आणि ही पिलो इथं मस्त ठेवून दिलेली आहे। आणि ती गेलेली आहे दरवाजाकडे, कारण हा वेळ असतो तिचे बाबा येण्याचा, कधी किमया, तर त्याच्यामुळे मग तिला असं होतं की कधी ते येतील आणि कधी त्यांच्याबरोबर मी मस्ती करेल। तर दरवाजा वाजवायचं काम चाललेलं आहे तिचं, मस्तपैकी खेळते तिची ती। तर तिला थोडंसं ना गोळ्या औषधं देते आता, मस्तपैकी झोपवून देते आणि मग बोलते अशी मी किमया आल्यानंतर। तर झालं असं की मागे मी तुम्हाला दाखवलं होतं, माझ्या मैत्रिणीला भेटवलं पण होतं, छान फॅशन डिझायनर आहे ती, खूप छान ब्लाऊज शिवते। तर तिच्याकडे मी ना अजून 2 ब्लाऊज दिलेले होते, त्याच्यापैकी तिने 1 ब्लाऊज शिवून दिलेला आहे। त्याची डिझाईन खूप छान अप्रतिम होती। ठरवलं होतं मी असं की दोन्ही पण ब्लाऊज आल्यानंतर त्याची मी तुम्हाला डिझाईन दाखवेल, पण माझ्याकडनं राहावल्याच जात नाही आहे। इतकी सुंदर डिझाईन आहे त्या ब्लाऊजची, तिने शिवलेलं, फिटिंग इतकं सुंदर शिवलेली आहे आणि नेकही खूप सुंदर घेतलेला आहे। तिला मी सांगितलं की म्हणजे स्लीव्ज जे आहे ते फुलच ठेव, पण ब्लाऊजची फिटिंग आणि ब्लाऊजची डिझाईन एकदम अप्रतिम अशी आहे ती फॅशन डिझायनर, त्याच्यामुळे सांगायलाच नको। फॅशनच्या बाबतीमध्ये आणि कुठल्याही प्रकारची कलाकुसरी सांगा, कितीही बारीक असो, कसंही काम असो, काही असो, कसंही सांगा तिला, बारीक सारीक गोष्टी, कितीही बारीक डिझाईन सांगितले तरी ती बरोबर मिळवते। शेवटी कला ती कलाच असते। आपल्यासारख्याला कसं साधं सुई जरी घ्यायला लावली ना तर आपल्याला कंटाळा येतो, पण त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले म्हणजे खरंच मी तर तिला हँड्स ऑफ करते। मी तिला नेहमी म्हणत असते की कभी तुझ्याकडे इतकी म्हणजे तुला आवडच कशी आहे, तिला आवडच आहे मुळामध्ये,
आणि काम इतकं सुंदर करते ती, तर तिने इतका सुंदर ब्लाऊज शिवलेला आहे. आणि तिची काम करण्याबाबतची किती तिचं कौतुक केलं ना तरी ते कमीच आहे. आणि माझी खूप छान बेस्ट फ्रेंड आहे की नाही ती. तर तिच्याबद्दलच्या गप्पा जेव्हा मी तिच्याकडे जाईल ना तर तेव्हा तुम्हाला मी सांगेलच. ती म्हणजे माझी खूप लहानपणीची मैत्रीण आहे, अगदी खूप लहानपणीची मैत्रीण आहे. आणि खूप सारा आम्ही म्हणजे जेव्हा म्हणजे क्लासपासूनची मैत्रीण आहे, आमची ट्युशन होती तर ट्युशन मैत्रीण आहे ती माझी. आणि खूप लहानपणीची आहे, त्याच्यामुळे खूप आमची अटॅचमेंट खूप चांगली आहे. आणि अजूनही आम्ही एकमेकींना भेटतो, एकमेकींबरोबर छान मस्तपैकी टाईम स्पेंड करत असतो. आणि तिला तर म्हणजे या कलेची आवड आहे, त्याच्यामुळे त्यानिमित्ताने मी जास्तीत जास्त म्हणजे मी सहसा आत्ता तर तिच्याकडेच म्हणजे माझे ब्लाऊज असले, काही ड्रेस असलं किंवा काहीही असलं छोटं मोठं काम, इवन किमायाचे सुद्धा मला ड्रेसेस जर करायचे असेल ना, शिवायचे असतील तर मी तिच्याकडेच देत असते. तर थीम वाईज आईचे आणि मुलीचे असे थीम वाईज इतके सुंदर ड्रेस शिवते ते. तर तिने जम्पसूट शिवलेला होता तिला आणि तिच्या मुलीला सुद्धा खूप सुंदर शिवलेला होता तो जम्पसूट. तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये फॅशनचे जशी पाहिजे तसे ड्रेसेस ती शिवून देत असते. तर तुम्हाला दाखवते मी तिने माझा ब्लाऊज कसा शिवला आहे तो. तर अशी आणि अशा बाह्या अशा फुल स्लीव्स टाकलेल्या आहे छान. आणि अशी बॅक साईडने गळ्याला डिझाईन आहे. किमाया आहे ना स्कूलमधून आलेली आहे आणि आम्ही ना मस्तपैकी ना थोडंसं भेळ वगैरे असा नाश्ता करतोय लाईट. तर बेबोचा हा जेवणाचा वेळ असतो, तर मग मी तिला थोडंसं लाईट नाश्ता जसं आम्ही करतो तसं तिला तिचं करून देते. आता मी तिला आहे ना खायला बोलवलेले स्पर्शू, आणि हिने काय केलेले तुम्हाला दाखवते मी. स्पर्शू इकडे चल. स्पर्शू आवाज दिला का बरोबर येते. ते खायचं नाही खायचं बस. हे काय केलं, खायचं नाही खायचं जा. आता इथे मस्तपैकी आमच्या जवळ खाई टाइमपास करेल आणि त्याच्यानंतर परत तिच्या हॉलला जाईल. बाय बाय. परत तिच्या जागेवर येऊन बसली. तिला ती जागाच इतकी आवडायला लागलेली की बस कधी. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. माझ्या बिट्टूच्या काही गमती तुमच्याबरोबर शेअर केल्या, तिच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे आणि माझ्या नवीन ब्लाऊजची डिझाईन तुमच्याबरोबर शेअर केली. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.